घटना समिती आहे, निवडणुका होऊन तयार झालेली घटना समिती जी आहे तिनं कामकाजाला सुरुवात केली कधी ते पाहायचं आहे आणि मग तिने कामकाजाला सुरुवात केल्यानंतर कशा पद्धतीने तिने कामकाज केलं ते पाहायचं आहे. तर पहिली बाब ही घटना समिती आहे, तिच्या निवडणुका जुलै आणि ऑगस्टमध्ये पार पडल्या, तिची निवड झाली आणि तिने कामकाजाला सुरुवात 9 डिसेंबर रोजी केली. 9 डिसेंबरला घटना समितीची पहिली बैठक बसली किंवा सुरू झाली. त्या पहिल्या बैठकीमध्ये परंपरेनुसार सगळ्यात ज्येष्ठ जो व्यक्ती आहे त्याला तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं, ते म्हणजे सच्चिदानंद सिन्हा. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाल्यानंतर चर्चा घडून आल्या. मुस्लिम लीग आणि संस्थानिक हे या घटना समितीमध्ये सहभागी झाले नाहीत, त्यांनी बहिष्कार टाकला. काँग्रेस पक्ष सहभागी झाला आणि घटनेच्या कामकाजाला सुरुवात झाली. पहिलं काम या घटना समितीने केलं ते म्हणजे आपल्या घटना समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड, कायमस्वरूपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड. ती 2 दिवसानं म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी ती निवडणूक पार पडली. राजेंद्र प्रसाद निवडून आले आणि एच.सी. मुखर्जी हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि एच.सी. मुखर्जी हे उपाध्यक्ष बनले. याच दिवशी घटनेचा सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची निवड करण्यात आली. तर या 3 निवड ज्या आहेत त्या 11 डिसेंबर रोजी पार पडल्या. यानंतर आणखी 2 दिवसानंतर एक महत्वाची घटना या घटना समितीच्या कामकाजामध्ये घडली, ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू की जे तेव्हाच्या अंतरिम सरकारचे जे स्थापन करण्यात आलेलं होतं त्याचे ते प्रमुख होते, उपाध्यक्ष होते. त्यावेळी आपण स्वतंत्र झालेलो नव्हतो, त्यावेळी प्रमुख जे होते ते व्हाईसरॉयच होते आणि त्या कार्यकारी विभागातले प्रमुख म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू किंवा ते उपाध्यक्ष बनलेले होते कार्यकारी विभागाचे, म्हणजे ते प्रमुख मंत्री होते. आणि त्या पंडित नेहरूंनी या घटना समितीमध्ये 13 डिसेंबर रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर हा उद्दिष्टांचा ठराव हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यावरती प्रश्न देखील मुख्य परीक्षेला विचारला गेलेला आहे की या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत होता. हा उद्दिष्टांचा ठराव यासाठी महत्वाचा आहे कारण यामध्ये पुढे जी काही घटना निर्माण होणार आहे तिची मूलभूत तत्वज्ञान जे आहे ते या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलेलं होतं. लक्षात आलं. हा कधी मांडला? 13 डिसेंबर 1946 रोजी. कोणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला. आणि यामध्ये आपल्या घटना निर्मितीचं मूळ तत्व किंवा तत्वज्ञान यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. घटना निर्मिती झाल्यानंतर आज आपल्याला घटनेमध्ये जो सरनामा दिसतो तो सरनामा जो आहे त्या सरनाम्यामध्ये जो कंटेंट आहे तो बहुतांशी या उद्दिष्टांच्या ठरावावरूनच घेतलेला आहे. आणि आपली घटना निर्मिती जी करण्यात आली, घटनेमध्ये ज्या ज्या तरतुदी करण्यात आल्या तर त्या तरतुदी या उद्दिष्टांच्या ठरावाला समोर ठेवूनच करण्यात आलेल्या आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आपण प्रमुख कोणकोणत्या बाबी या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये दिलेल्या होत्या त्या आपण एक एक करून पाहूयात. सगळ्यात पहिली बाब यामध्ये सांगितलेली होती ती म्हणजे घटना समिती जी आहे ती स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती करेल. म्हणजे काय? तर आपलं राष्ट्र जे आहे ते स्वातंत्र्यानंतर कसं असेल ते या पहिल्या वाक्यातून कळतं. ते स्वतंत्र असेल, सार्वभौम असेल, ज्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नसेल आणि ते प्रजासत्ताक असेल, म्हणजे तिथे सत्ता ही प्रजेच्या हातामध्ये असेल. तर थोडक्यात राष्ट्राचं स्वरूप यामध्ये सांगितलेलं होतं, सार्वभौम आणि प्रजासत्ताक स्वतंत्र भारत. दुसरं सांगितलं होतं की या भारतामध्ये मग कोणकोणत्या प्रदेशाचा समावेश होईल. आणि यामध्ये सांगितलं होतं की सध्या ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली असणारा ब्रिटिश प्रांतांचा प्रदेश, या क्षेत्रामध्ये असणाऱ्या संस्थानिकांचा प्रदेश, तसंच सध्या या दोन्हीमध्येही न मोडणारा परंतु भारतामध्ये सहभागी होऊ इच्छित असणारा प्रदेश, हा सगळा प्रदेश या भारत देशामध्ये असेल असं यामध्ये उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलं. म्हणजे थोडक्यामध्ये जो भारत स्वतंत्र होऊन निर्माण होणार आहे त्यामध्ये कोण कोण असेल किंवा कोणता प्रदेश असेल ते यामधून सांगितले होतं. मग त्यामध्ये ब्रिटिश प्रांताचा प्रदेश, संस्थानिकांचा प्रदेश आणि जो आता या दोन्हीमध्येही समाविष्ट होत नाही
परंतु त्याला भारतामध्ये समाविष्ट व्हायचंय असा भारताच्या बाहेरचा प्रदेश हा भारतामध्ये समाविष्ट होईल असं यामध्ये सांगण्यात आलं. 2 बाबी क्लिअर झाल्या. ओके. मग पुढे सांगितलं की भारत हे एक संघराज्य असेल, त्याचे घटक म्हणजे वेगवेगळे प्रांत असतील आणि संस्थाने हे त्याचे घटक असतील आणि या घटकांना पुरेसं स्वायत्त दिलं जाईल किंवा त्यांना पुरेसं स्वातंत्र्य दिलं जाईल, पुरेसे अधिकार दिले जातील. त्यांना दिलेले अधिकार सोडून बाकी काही थोडेसे जे काही अधिकार राहणार आहेत ते अधिकार केंद्राकडे असतील. जे पूर्ण देशासाठी महत्त्वाचे असतील तेवढेच अधिकार केंद्राकडे दिले जातील आणि बाकी जे काही शेषाधिकार आहेत ते प्रांतांकडेच दिले जातील. तर अशा स्वरूपाचं यामध्ये तरतूद करण्यात आलेली होती किंवा या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये लक्ष्य म्हणून ते सांगण्यात आलेलं होतं की काय की संघराज्य असेल भारताचं, त्याच्यामध्ये ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने हे घटक असतील. या घटकांना भरपूर स्वातंत्र्य दिलेलं असेल. काही महत्त्वाचे घटक फक्त केंद्राकडे राखून ठेवले जातील, अधिकार केंद्राकडे राखून ठेवले जातील आणि ते सोडून बाकीचे सगळेच्या सगळे प्रांतांच्या सुपूर्द केले जातील. आज आपल्याकडे तसं नाहीये. आज काय आहे, प्रांताकडे विशिष्ट दिलेले आहेत अधिकार आणि बाकीचे शेषाधिकार आहेत ते केंद्राकडे ठेवलेले आहेत. म्हणजे या उद्दिष्टाच्या ठरावामध्ये जे सांगितलं होतं त्याच्या थोडं उलट या अधिकार विभागणीच्या बाबतीमध्ये आपण घटना तयार करताना वागलेलो आहोत. याचं कारणही आहे ते पुढे जाऊन मी सांगणार आहे. तर हे एक ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये शेषाधिकार जे आहेत ते प्रांताकडे असतील असं सांगितलेलं होतं. पुढे सत्ता जी आहे किंवा सत्तेचा जो मूळ स्रोत असेल तो जनता आहे किंवा असेल असं यामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे घटक राज्य असेल, भारत सरकार असेल, कोणालाही जी सत्ता मिळेल त्याचा मूळ स्रोत जनता असणार आहे असं यामध्ये नमूद केलेलं होतं. त्यानंतर या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सत्तेकडून किंवा अधिसत्तेकडून जनतेला कोणकोणत्या गोष्टी दिल्या जातील हे सांगितलेलं होतं. यामध्ये काय काय सांगितलं की लोकांना किंवा भारताच्या जनतेला आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय दिला जाईल, संधी आणि दर्जा यांची समानता दिली जाईल, कायद्याचं समान संरक्षण आणि कायद्यापुढे समानता बहाल केली जाईल. त्याचबरोबर विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना, त्याचबरोबर व्यवसाय, संघटना यांचं स्वातंत्र्य या जनतेला बहाल केलं जाईल. म्हणजे थोडक्यात काय तर न्याय, समानता आणि स्वातंत्र्य ही मूलभूत तत्वे जनतेला दिली जातील किंवा ते अधिकार जनतेला दिले जातील हे या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर आपल्या देशाची अखंडता, आपल्या देशाचं सार्वभौमत्व यांचं संरक्षण करण्यासाठी घटना समिती योग्य तरतूद करेल आणि ही तरतूद करत असताना किंवा आपल्या देशाचं संरक्षण करत असताना ते नीतिमत्तेला धरून केलं जाईल किंवा एका सुसंस्कृत राष्ट्राच्या लक्षणाप्रमाणे वागूनच आपल्या देशाचं संरक्षण केलं जाईल हे देखील या ठिकाणी उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलेलं होतं. थोडक्यात काय की आपण आपल्या देशाचं संरक्षण करू, त्यासाठी युद्ध करावं लागलं तरी करू, परंतु त्यावेळी हे करत असताना, आपल्या देशाचं संरक्षण करत असताना आपण सुसंस्कृत राष्ट्राप्रमाणेच वागू असं या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर ही जी काही भारत भूमी आहे हिला जगामध्ये सन्माननीय प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देण्याच्यासाठी घटना समिती काम करेल असं देखील यामध्ये उद्दिष्टाच्या ठरावामध्ये सांगितलेलं होतं. आणि सगळ्यात शेवटी सांगितलेलं होतं की भारत देशामध्ये असणारे अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, जमाती, दुर्बल घटक यांच्या हितसंरक्षणासाठी घटना समिती विशेष काळजी घेईल. म्हणजे थोडक्यात काय तर या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये एक उदात्त असा विचार मांडण्यात आलेला होता की ज्या विचारांचा उपयोग पुढे जे काही घटना निर्माण करण्याचं कामकाज चालणार होतं त्यामध्ये घटना समितीला करायचा होता. म्हणजे थोडक्यात पुढे जे काम करायचं होतं त्याची मूळ तत्व काय असली पाहिजेत, मूळ उद्देश काय असला पाहिजे ते या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलेलं होतं. मग भारत राष्ट्राचं स्वरूप सांगितलं, स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक असेल, प्रजासत्ताक. दुसरी गोष्ट ते संघराज्य असेल, त्यामध्ये वेगवेगळे घटक असतील आणि त्या घटकांना शेषाधिकारासह प्रमुख अधिकार असतील, फार थोडे अधिकार केंद्राकडे
असतील अशा स्वरूपाची तरतूद यामध्ये होती. नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य बहाल करण्याचं हमी या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये देण्यात आलेली होती. आपण आपल्या देशाचं संरक्षण करू, परंतु ते सुसंस्कृत राष्ट्राप्रमाणे करू, हे देखील यामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे आपल्या देशाची भूमिका जगामध्ये काय असेल हे या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर भारत भूमीला जगामध्ये सन्माननीय स्थान मिळण्यासाठी घटना प्रयत्न करेल किंवा घटना समिती प्रयत्न करेल हे सांगितलं होतं. आणि देशामध्ये आपल्या जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या हितासाठी देखील घटना समिती विशेष लक्ष देईल हे या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलेलं होतं. आणि म्हणून हा उद्दिष्टांचा ठराव फार महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यावरतीच आपली घटना जी काही निर्माण करण्यात आली ती या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सांगितलेल्या तत्वांच्या आधारेच निर्माण करण्यात आलेली आहे. आणि हा उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 मध्ये घटना समितीसमोर मांडला. त्याला मान्यता मात्र त्याच्यावरती मग चर्चा होत गेल्या. आता या चर्चेमध्ये लक्षात ठेवा की मुस्लिम लीग आणि संस्थाने नव्हती, काँग्रेसचे सदस्य आणि इतर काही थोडेफार सदस्य या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि त्यांच्या पुढे हा उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता, त्याच्यावरती चर्चा होती. आणि या उद्दिष्टाच्या ठरावाला सभागृहामध्ये किंवा घटना समितीमध्ये जी मान्यता आहे ती 22 जानेवारी 1947 रोजी मिळाली, म्हणजे पुढच्या वर्षीच्या महिन्यामध्ये मिळाली. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा उद्दिष्टांचा ठराव हे एक महत्त्वाचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. मग आता काय झालं, हे 22 जानेवारीला उद्दिष्टांचा ठराव जो आहे त्याला मान्यता मिळाली. एवढंच काम आतापर्यंत घटना समितीनं केलं होतं. एक काम पहिल्यांदा अध्यक्षाची निवड, उपाध्यक्षांची निवड, घटना सल्लागाराची निवड आणि नंतर उद्दिष्टांचा ठराव, त्यावर चर्चा आणि त्याला मान्यता, एवढं काम घडलं. आणि यावेळी जी घटना समिती होती ती पूर्ण भारतासाठी होती, अखंडित भारतासाठी होती. म्हणजे जो पाकिस्तान होता पूर्वीचा तो देखील यामध्ये येत होता. त्याचे सदस्य सध्या पाकिस्तान जो आहे त्या प्रदेशातले सदस्य देखील या घटना समितीमध्ये होते. तर अशा पद्धतीने या घटना समितीमध्ये चर्चा सुरू होती. परंतु आपल्याला माहित आहे की पुढे मग 1947 मध्ये फाळणी झाली आणि भारत पाकिस्तान ही दोन राष्ट्रे काय झाली, वेगळी झाली. स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार दोन राष्ट्रे निर्माण झाली. आता जी घटना समिती होती त्यात बदल होणारच होता, कारण पाकिस्तान नवीन निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची घटना समिती वेगळी, तिथले सदस्य तिकडे गेले. आणि आपली जी काही घटना समिती जी सुरुवातीला 389 सदस्यांची होती ती आता 15 ऑगस्ट 1947 फाळणी अंमलात आल्यानंतर ती सदस्य संख्या आपल्या देशातल्या घटना समितीची संख्या 299 वर आली. म्हणजे सुरुवातीची जी अविभक्त भारताची घटना समिती होती तिची एकूण सदस्य संख्या 389 होती. फाळणी झाल्यानंतर आपल्या भारतासाठी जी घटना समिती आली तिची सदस्य संख्या बनली 299. आणि या 299 मध्ये संस्थानिक होते आणि काही प्रांतही होते. प्रांतांच्या या 299 मध्ये प्रांतांच्या जागा पाहिल्या तर त्या 229 होत्या, तर 70 जागा या भारतीय संस्थानिकांच्या होत्या की जे भारतामध्ये सामील झालेले होते. तर अशा पद्धतीनं 1947 मध्ये जी काही घटना समिती आहे तिच्यामध्ये संख्येमध्ये थोडा बदल झाला फाळणी झाल्यामुळे. तर ही एक बाब या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर 389 ऐवजी 299 एवढी सदस्य संख्या कमी झाली, म्हणजे 90ने सदस्य संख्या कमी झाली घटना समितीची. आणि 389 मध्ये 93 जागा काय होत्या, संस्थानिकांना होत्या. आता जी 299 नवीन संख्या झाली त्या एकूण संख्येमध्ये 70 जागा या संस्थानिकांना मिळाल्या. म्हणजे संस्थानिकांची संख्या 23ने कमी झाली. तर 389 मध्ये प्रांतांना ज्या 296 जागा होत्या त्या आता नवीन घटना समितीमध्ये 229 झाल्या. म्हणजे प्रांतांच्या सदस्य संख्येमध्ये 67ने कमी झाल्या. तर ही बाब आपल्या लक्षात ठेवायचं फॅक्च्युअल, एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त एकूण संख्या किती झाली हे आपल्याला माहीत पाहिजे. 389 ची 299 झाली. आणि ही आता झाली जी घटना समिती ती आता फक्त काय होती, आपल्या भारतासाठी होती, पाकिस्तान वेगळा झालेला होता. तर लक्षात आलं. आणि आत्ता जी काही घटना समिती होती ती आता भारतासाठीच फक्त होती आणि ती भारतासाठी राज्यघटना निर्माण करणार होती. आणि म्हणून मग या घटना समितीने कशा पद्धतीने राज्यघटना निर्माण केली ती आपल्याला पाहायची आहे. तर आता इथपर्यंत आपण क्लिअर झालो की सुरुवातीची आपण पाहिली अवस्था जी फाळणी होण्याच्या पूर्वी ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान
दोन्ही प्रदेशातले सदस्य घटना समितीमध्ये होते आणि फाळणीनंतर फक्त भारतीय प्रदेशातले, जो आता सध्या आपला भारत अस्तित्वात आहे, त्याचे सदस्य या घटना समितीमध्ये आले आणि मग आता आपल्या घटना निर्मितीला सुरुवात झाली. मग ती घटना निर्मितीची प्रक्रिया आता आपल्याला पाहायची आहे. तर आता आपल्या स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र आपली अशी घटना समिती निर्माण झाली आणि तिने घटना निर्मितीचं काम सुरू केलं. परंतु आता लक्षात घ्या की हे जे 299 सदस्य आपल्या घटना समितीमध्ये आता होते, त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. परंतु घटना निर्माण करण्यासाठी त्याचा मसुदा बनवणं गरजेचं होतं. मग ते काय सगळ्या लोकांनी मिळून बनवायचा होता का? नाही. किंवा घटना समितीला बरीच कामं करायची होती, वेगवेगळी कामं पाहायची होती. जसं की केंद्राचे अधिकार काय असतील हे ठरवायचं होतं, राज्यांना किंवा घटक राज्यांना अधिकार काय असतील हे ठरवायचं होतं, अल्पसंख्याकांना अधिकार काय असतील हे ठरवायचं होतं, आपल्या लोकांना काही मूलभूत अधिकार देण्याचं हमी आपण उद्दिष्टांच्या ठरावामध्ये दिली होती. मग ते मूलभूत अधिकार काय असतील हे आता ठरवायचं होतं. म्हणजे अशी वेगवेगळी कामं आपल्या घटना समितीच्या समोर होती. मग आता अख्ख्या घटना समितीनं एक एक काम समोर घेतलं असतं तर कित्येक वर्ष घटना निर्माण करायला लागली असती. म्हणून मग हे जी कामं आहेत त्यासाठी घटना समितीतल्या सदस्यांच्या वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आणि त्या समित्यांकडे विशिष्ट अशी कामं सोपवण्यात आली. त्या समितीनं ते काम करायचं. मग ते काम त्या समितीनं वेगळं बसून करायचं. घटना समितीचं जेव्हा अधिवेशन असेल त्यामध्ये नाही, वेगळं बसायचं, त्या समितीनं ते काम पूर्ण करायचं. त्यानंतर ते घटना समितीच्या अख्ख्या घटना समिती पुढे मांडायचं ते काम करून, त्याच्यावरती चर्चा करायची, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करायच्या वाटल्यास आणि मग ते फायनल करायचं. अशा पद्धतीनं आपल्या घटना समितीनं कामकाज केलं घटना निर्मितीचं. तर लक्षात आलं. मग त्यामध्ये प्रमुख ज्या काही समित्या स्थापन करण्यात आल्या त्या प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष हे आपल्याला परीक्षेला जोड्या लावायला विचारले जातात आणि म्हणून मग ते आपल्याला प्रमुख समित्या पाहायच्या आहेत किंवा त्यांचे अध्यक्ष पाहायचे आहेत. तर लक्षात घ्या की त्याची यादी एम लक्ष्मीकांत बुकमध्ये दिलेलीच आहे, परंतु आपण ती तुमच्याकडे अवेलेबल असेलच. मी पुन्हा इथे सांगणार आहे, परंतु हे सांगत असताना मी थोडं पार्श्वभूमी त्याची सांगणार आहे किंवा त्याच्या अध्यक्षाबद्दल माहिती किंवा काही एक व्ह्यू बघण्याचा देणार आहे की जेणेकरून तुम्हाला ते थोडं वेगळं वाटावं. ती यादी तर तुमच्याकडे आहे, तीच मीही सांगणार आहे, त्यात काही वेगळं नाही. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या पॉइंट. तर संघराज्यीय अधिकार समिती जी होती तिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. तर संघराज्यीय राज्यघटना होती, तिचे अध्यक्ष देखील पंडित जवाहरलाल नेहरूच होते. आता संघराज्यीय अधिकार आणि संघराज्यीय राज्यघटना यामध्ये फरक काय आहे तो लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला मी पहिल्यांदाच सांगितलं की आपण उद्दिष्टाच्या ठरावामध्ये सांगितलं होतं की आपल्या देशाचं स्वरूप हे संघराज्य असेल की ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रांत किंवा राज्य ज्याला आपण आज म्हणतो ते घटक असणार होते आणि त्या घटकांचा मिळून आपला भारत बनणार होता. म्हणजे आपला भारत हा एकत्रितपणे त्या राज्यांचा संघ असणार होता, संघराज्य असणार होतं. मग या संघराज्याची राज्यघटना म्हणजे आपली थोडक्यात जी राज्यघटना आपण बनवत होतो ती संघराज्यासाठीच बनवत होतो. आपल्या देशामध्ये प्रांतासाठी वेगळी राज्यघटना बनवण्यात आलेली नाही, संघराज्यासाठीच राज्यघटना बनवली गेली आणि त्या संघराज्यीय राज्यघटना जी आहे ती बनवण्यासाठी किंवा त्या राज्यघटना बनत असताना त्या एकूणच प्रोसेसचं कामकाज जे आहे त्याचं परीक्षण करणारी समिती जी होती ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली होती. म्हणून संघराज्यीय राज्यघटना ही समिती पंडित जवाहरलाल नेहरू तिचे अध्यक्ष. राज्य किंवा प्रांतीय राज्यघटना अशी समिती नव्हती, कारण प्रांतासाठी आपण राज्यघटना बनवलीच नाही. हा मुद्दा क्लिअर करा. आता दुसरी आहे ती म्हणजे अधिकारांच्या संदर्भात समिती. संघराज्यीय अधिकारांच्या संदर्भात असलेली समिती होती. त्या समितीचं काम काय होतं की केंद्राकडे कोणकोणते अधिकार ठेवले जावेत आणि राज्याकडे कोणकोणते अधिकार दिले जावेत. तर केंद्राला कोणकोणते अधिकार असावेत हे ठरवण्यासाठी समिती होती, तिला म्हणायचं संघराज्यीय अधिकार समिती आणि तिचे अध्यक्ष देखील जवाहरलाल नेहरूच होते. तर अशाच पद्धतीनं राज्यांना किंवा प्रांतांना कोणकोणते अधिकार सोपवले जावेत यासाठी देखील एक समिती होती, ती म्हटलं जातं प्रांतीय अधिकार समिती आणि तिचे अध्यक्ष मात्र सरदार वल्लभभाई पटेल होते. लक्षात आलं या तीन समित्या. ओके. त्यानंतर महत्वाची समिती
म्हणजे मसुदा समिती. आपली जी काही राज्यघटना बनणार होती त्याचा मसुदा तयार करण्याचं काम हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर, भीमराव आंबेडकर. त्या समितीबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचे सदस्य कोण होते, त्या सदस्यांमध्ये बदल कसा झाला, कारण ती महत्त्वाची समिती होती. ती आपण त्याचे सदस्य वगैरे सगळंच पाहणार आहोत. तर ही मसुदा समिती, तिचे अध्यक्ष आंबेडकर. त्यानंतर घटना समितीच्या कामकाजाची जी काही प्रक्रिया चालणार होती, म्हणजे कामकाज कसं चालेल, किती वाजता बैठक सुरू होईल, किती वाजेपर्यंत त्याच्यावरती चर्चा होईल, त्यानंतर कधी ब्रेक होईल, किंवा ते चर्चा करत असताना कशा पद्धतीनं चर्चा होईल, म्हणजे ठराव मांडला जाईल, बोलायला संधी कशी दिली जाईल, हे सगळं जे काही कामकाज आहे, कामकाजाची प्रक्रिया आहे, ते ठरवण्यासाठी एक समिती होती आणि तिचे अध्यक्ष होते घटना समितीचेच अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर लक्षात आलं, ही एक महत्त्वाची समिती. तर पुढची समिती आहे संस्थाने समिती, म्हणजे संस्थानांशी वाटाघाटी करणारी समिती. तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. इथं स्टार करून लक्षात ठेवायचं. संस्थाने समिती म्हटलं की आपल्याला वाटेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांना भारतामध्ये सामिलीकरणासाठी खूप प्रयत्न केलेले होते, मग तेच या संस्थान समितीवरती असतील, परंतु तसं नाहीये. संस्थान समिती जी संस्थानांशी वाटाघाटी करणारी समिती होती, तर तिचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. हे या ठिकाणी स्टार करून लक्षात ठेवा. त्यानंतर सुकाणू समिती नावाची होती, की जनरल बाबी ठरवणारी ती समिती होती आणि तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. त्यानंतर एक मोठी मूलभूत महत्वाची किंवा एक मोठी समिती होती, जिच्या अंतर्गत खूप साऱ्या उपसमित्या देखील होत्या. मग ती समिती कोणती होती मोठी, तर मूलभूत अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार, आदिवासी किंवा भारतामध्ये समाविष्ट न झालेली क्षेत्रे यांच्या बाबतची समिती. एवढं मोठं नाव त्या समितीचं होतं. काय होतं? मूलभूत अधिकार, त्यानंतर मूलभूत अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार, आदिवासी क्षेत्र व भारतामध्ये समाविष्ट न झालेले क्षेत्र यांच्या संबंधीची समिती. बरोबर आहे. एवढ्या 3 बाबीसाठी एक मोठी समिती स्थापन करण्यात आली होती आणि ज्याचे प्रमुख होते सरदार वल्लभभाई पटेल. आता मग या मोठ्या समितीमध्ये पुन्हा छोट्या छोट्या उपसमित्या होत्या. त्या कोणकोणत्या होत्या, तर मूलभूत अधिकार साठी एक वेगळी उपसमिती बनवण्यात आली या समितीच्या सदस्यांमधूनच, जिचे अध्यक्ष JB कृपलानी होते. त्यानंतर अल्पसंख्याकांच्या अधिकारासाठी एक सेपरेट उपसमिती बनवण्यात आली, जिचे अध्यक्ष H.C. मुखर्जी होते, जे घटना समितीचे आपण पाहिलं की उपाध्यक्ष देखील होते, तर ते H.C. मुखर्जी याचे होते. त्यानंतर आदिवासी क्षेत्र, ईशान्य भारतातील आदिवासी क्षेत्र आणि आसाममधील अंतर्भूत न झालेला भाग या क्षेत्रासाठीची एक समिती होती. तिचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोलोई. हे आसाममधले एक प्रमुख व्यक्ती होते. तर तिथल्या भागातला तो सदस्य त्या समितीचा अध्यक्ष होता. तर या काही प्रमुख उपसमिती आहेत. इथे किमान एवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे की मूलभूत अधिकार, अल्पसंख्याकांचा अधिकार ही जी मोठी समिती होती, तिचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. तर या प्रमुख समित्या झाल्या कोणत्या? संघराज्यीय राज्यघटना समिती, जिचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर संघराज्याचे अधिकार समिती, ज्याचे अध्यक्ष पुन्हा जवाहरलाल नेहरू होते. तर राज्यांचे अधिकार किंवा प्रांतांचे अधिकार यावरची समिती होती, तिचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. मसुदा समिती, जी आपल्या घटनेचा मसुदा तयार करणार होती, तिचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर होते. संस्थाने समिती, जिचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. सुकाणू समिती, राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. आणि घटना समितीच्या कामकाज प्रक्रियेवरती समिती होती, तिचे अध्यक्ष देखील राजेंद्र प्रसाद होते. आणि सगळ्यात शेवटी मूलभूत अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि भारतात अंतर्भूत न झालेली क्षेत्रे यावरची समिती, तिचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि त्या समितीमध्ये मग अनेक उपसमित्या होत्या. ह्या झाल्या प्रमुख समित्या. यानंतर काही दुय्यम समित्या देखील होत्या. छोट्या छोट्या कामासाठी तात्पुरत्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या, त्या देखील आपल्याला समित्या पाहायच्यात. गृह समिती होती, जी घटना समितीचं जे काही गृहामध्ये कामकाज चालायचं, त्या गृहामधल्या ज्या काही सेवा आहेत त्या संदर्भातली समिती होती. म्हणजे या गृह समितीचं काम काय असतं की गृहामध्ये ज्या काही व्यक्तींना नाश्ता पाणी पुरवणं, गृहामधल्या इतर काही बाबी सांभाळणं, म्हणजे मग चर्चेच्या वेळी प्रत्येक सभासदाच्या पुढे आवश्यक ती कागदपत्रे सादर करणं. तर अशा ज्या काही
कामं असतात, त्या गृहामध्ये चालणारी कामं, तर त्या संबंधात जी समिती असते ती कामं पाहणारी, तिचे अध्यक्ष होते पट्टभी सीतारामय्या. तर हे गृह समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर कामकाजाचा क्रम लावायचा कसा, म्हणजे दिवसामध्ये कामकाज कोणकोणतं चालेल, चर्चा होईल, पुन्हा विधेयक मांडलं जाईल, अशा पद्धतीनं जे काही घटना समितीमध्ये कामकाज चालणार होतं, त्या कामकाज क्रमासाठी एक समिती होती, तिचे अध्यक्ष होते KM मुन्शी. हे एक महत्त्वाची समिती आहे, लक्षात ठेवायचं, कारण इथं कन्फ्यूज होतं. कामकाज प्रक्रिया समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, परंतु कामकाज क्रम लावायच्या समितीचे अध्यक्ष मात्र KM मुन्शी होते. राष्ट्रध्वजाच्या संबंधी समिती होती, ती आधी होती, म्हणजे खूप भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीच आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे ही समिती देखील स्वातंत्र्याच्या पूर्वी स्थापन करण्यात आलेली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्या समितीने आपला देशाचा जो राष्ट्रध्वज आहे तो निवडण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट याच्या संबंधी एक हंगामी समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष होते S वरदाचारी. म्हणजे सुप्रीम कोर्ट जे आहे आपल्या देशामध्ये, त्याच्या संबंधी त्याला कोणते अधिकार असतील, त्याची रचना कशी असेल, तर या संबंधी तरतुदी सुचवणारा समिती होती आणि तिचे अध्यक्ष होते S वरदा